विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महायुतीला त्यात मोठे यश मिळाले। आता अनेक काळापासून रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत। बहुतांश ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत। आता या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत। महत्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांमार्फत काम केले जात आहे। मुंबई महापालिका असो की सोलापूर, छत्रपती संभाजीनगर महापालिका असो किंवा राज्यातील अशा बहुतांश महापालिका स्थानिक संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत। सोलापूर सह इतर ठिकाणी 4.5 ते 5 वर्ष उलटून गेली पण निवडणुका झाल्या नाहीत। येथील लोकांना निवडणुका कधी होतील याची प्रतीक्षा आहे। महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुती सरकारने आपल्या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। सध्याच्या परिस्थितीत 95% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत। त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे। या पार्श्वभूमीवर या रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत असल्याने या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारी वाहतील। विधानसभेच्या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे। नगरसेवक होण्यासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवले ते आता आपल्या तयारीला लागल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रभर दिसून येत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।